नमस्कार, मी अश्विनी आणि महाराष्ट्र न्यूज 7च्या नागपूर बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। घेऊया बातमीपत्राचा आढावा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि सचिव सुधीर फुलझेले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली। तसेच स्तूपातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाला देखील अभिवादन करण्यात आले आणि बुद्ध वंदना घेण्यात आली। स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवत हा कार्यक्रम पार पडला। बाहेरून येणाऱ्या अनुयायांना यावेळी आतमध्ये प्रवेश बंद होता। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय हो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय हो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय हो। तो परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। उसकी बराबरी वळूया पुढल्या बातमीकडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त युवा जनशक्ती संघटना, युवा भीम मैत्रीय संघ, समता सैनिक दल, जरीपटका मित्रमंडळातर्फे माननीय नामदार सुनील केदार, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण महाराष्ट्र राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलं। माननीय सुनील केदार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केलं। त्यानंतर भदंत यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेत त्यानंतर या शिबिराला सुरुवात करण्यात आली। युवा जनशक्ती संघटनाद्वारे आयोजित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी थॅलेसिमिया आणि सिकल सेल्स या रुग्णांच्या तसेच गरजू लोकांना वाढत्या कोरोना संक्रमणामुळे आणि लॉकडाऊनमुळे वेळेवर रक्तसाठा उपलब्ध होऊ शकत नाहीये। या बाबी लक्षात घेत युवा जनशक्ती संघटना आणि युवा भीम मैत्रीय संघ, समता सैनिक दल तर्फे काल भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लादलेल्या नियमांचे पालन करीत हे श्रेष्ठदान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। तर माननीय सुनील केदार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केलं।
लोग आगे बढ़कर इस तरीके का कार्यक्रम करते हैं तो हमारे लिए बहुत खुशी की बात होगी। आज एक ऐसे महामानव की जयंती है जिसे केवल महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या गुजरात नहीं बल्कि पूरा भारत ही नहीं बल्कि दुनिया के 150 मुल्कों में आज उनकी जयंती मनाई जा रही है। ये हमारे लिए गर्व की बात है। इससे पहले भी कोरोना काल के लॉकडाउन के समय गरीबों की मदद करती हुई आई है और ये संगठन इसके लॉकडाउन से गरीबों को राशन और भी बहुत सारी सुविधाएं करके आती है, जैसे कि अभी इस तरीके के मौकों में बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि दाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि साधू साधू। मी या ठिकाणी फक्त 2 शब्द साहेबांबद्दल युवा जनशक्ति संगठन की तरफ से माननीय मंत्री जी का सत्कार किया जा रहा है। मैं जीतू बस्तोर से विनती करूंगा कि वो डॉक्टर साहब का सत्कार करें। यहाँ आए हुए तमाम कार्यकर्ता, तमाम संगठन के लोग माननीय मंत्री जी को लाइफलाइन की तरफ से एक सम्मान चिन्ह दिया जा रहा है। माननीय मंत्री जी इस कोरोना काल में बहुत ज्यादा लोगों की मदद कर रहे हैं, अपना बहुमूल्य वक्त निकाल कर वो इस कार्यक्रम में आए, उनको और उनकी तमाम टीम को मैं शुक्रिया अदा करता हूँ। युवा जनशक्ती संगठन के बाद ज्या महामानवांची आपण आज जयंती साजरी करतोय त्यांना अभिवादन करतो। प्रतीकचा आग्रह मला की आदेश होणार आज येण्याचा या ठिकाणी प्रसंग आला। सन्मान्य डॉक्टर साहेब यादव जी आमचे सहकर्मी या रक्तदान शिबिरमध्ये ज्या ज्या डॉक्टर्सने आणि पॅरामेडिकल स्टाफने भूमिका बसवली त्यांचं मनापासून कौतुक करतो। त्या सगळ्याचं आपण टाळ्यावरून स्वागत करतो। या ठिकाणी अशा व्यक्तीचा आपण आज जन्मदिवस साजरा करतोय ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये म्हणजे विद्यार्थी जीवनापासून त्या देशाची घटना लिहिपर्यंत ज्या व्यक्तीने आपल्या कथनीत कधीच फरक पडला। विद्यार्थी असताना अभ्यास कसा करावा हे निवड लोकांना भाषणात की सांगितलं स्वतः अभ्यास करून टाकतो। पारिवारिक जीवनामध्ये जगत असताना परिवाराचं आणि समाजामध्ये कसं कर्तव्य पार पाडायचं, एकीकडं घरचे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि समाजाचं कर्तव्य असताना कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं हे निवड त्यांनी थेरॉटिकल सांगितलं नाही, करून दाखवलं, समाजाला महत्व दिलं। आणि जेव्हा देशाची घटना लिहायची हातामध्ये कलम आली त्यावेळेस स्वार्थाचा एवढा सुद्धाही कण स्वतः जो युतीला तुम्ही आम्ही सगळेजण तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात। एखादा माणूस एखादा पदावर गेल्यानंतर वेळ प्रसंगी त्या पदाचा उपयोग करताना स्वार्थ त्याच्या अंगाला नक्कीच घासून जातो। हे आपण आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या राजकारणामध्ये आणि समाजामध्ये बरेच उदाहरण झालेले। पण ही व्यक्ती घटना लिहित असताना त्याला लिहिता असते की ज्या लोकांनी घटना केली त्याला त्यांच्या पिढ्या केल्या त्यांना तो ताम धाम धाम पगार मिळाला पाहिजे असं लिहिता आलं होतं।
त्याला हे विचार असं की जे घटना लिहितात त्यांना त्यांचं मत एक मत 100चं बरं नाही. म्हणून ह्या व्यक्तीची उंची मला वाटत नाही जगामध्ये कोणी कधी मोजू शकेल. तर ही व्यक्तीचा अद्भुत एखादा म्हणतात की नाही, एखादा अद्भुत व्यक्ती जर तयार झालं व्यक्तिमत्व ज्याने सर्वसामान्य माणसापासून जर जगाला एक दिशा दिली आणि स्वतःच्या कर्तृत्वाने दिली. आज त्या महामानवाच्या जन्मदिनी त्याचा आपण रक्तदान शिबिर करून जीवन जगण्याचा संदेश त्यांनी जो दिलेला आहे त्याला उजागर करता त्याबद्दल मनापासून तुमचा आभार. तर म्हणजे याच्या अगोदर प्रत्येकाने बोलवतो पुढे येऊ, थोडा कोरोना कमी होते, आवर्जून येऊ, बऱ्याच गोष्टीवर बोलू, संपर्क साधू. आज मला काही जास्त सांगता नाही कारण कोरोनाचा हा काळ आहे. बाकी ठिकाणी मला थोडं जायचं आहे, काही ठिकाणी लक्ष देणं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, या कोरोनाचा हा काळ याला तोंड देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ह्यावेळेस त्याच्यावर मात करण्यासाठी आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. तर मागच्या 1 वर्षापासून कोरोनासोबत लढायला असताना हे डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ रात्रंदिवस एक करतात आहे. स्वतःचा जीव आणि स्वतःच्या कुटुंबाचाही त्या ठिकाणी आरोग्य पणाला लावून कोविडमध्ये काम करतात आहे. ही गोष्ट काही कमी वाचण्यासारखी नाही, ही गोष्ट तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. मी प्रत्येकाने त्याच्या सगळे सहकार्यांचं एवढं सांगतो की हा एक भाग आहे, हा फेज आहे. त्या फेजमध्ये आपण वॅक्सिनेशनचा प्रोग्राम कोवॅक्सिन कोविशिल्ड हा जो वॅक्सिनेशनचा उपक्रम आहे नगरपालिकेने सुद्धा आहे, महानगरपालिकेने सुद्धा आहे, त्यांच्या हातात असलेली जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणाकडे तकारा लावला पाहिजे. ही कोवॅक्सिन कोविशिल्ड वॅक्सिनेशनचा उपक्रम हा जेवढं जास्त रिग्रसली करता येईल तर त्या माध्यमातून ती सायकल फुटू शकेल. मला जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे ज्या लोकांनी ही वॅक्सिनेशन केलेलं आहे एक तर त्यांच्यामध्ये कोरोना लागण्याचं प्रमाण काही 0.1% असं त्यांनी मला सांगितलं आणि फॅटॅलिटी पर्सेंटेज नसल्यासारखं त्याच्यामध्ये काही सिरियस होत नाही. पण दुर्दैवाला जेवढे इंजेक्शन आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे होते आज वर्तमानपत्र तुम्ही पहा त्या वर्तमानपत्र आकडेवारी आपल्याला जेवढे उपलब्ध तेवढं नाही आहे. काही सेक्टर बंद झाले मागच्या 4 दिवसापासून. पण हा टकाटा हे प्रेशर तुम्ही त्या ठिकाणी सरकारी दरबारी जोर मांडलं पाहिजे जेणेकरून इंजेक्शन प्राप्त होईल. कारण हा गरीब माणूस आज दवाखान्यात गेला आणि त्याला उद्या दवाखान्यात लागणारा औषध आणि व्यवस्था पाहिला तर त्याची आर्थिक परिस्थिती पाहता अत्यंत वाईट अशा प्रसंगाला त्याला तोंड द्यावं लागतं. ही गोष्ट आपल्याला नंतर प्रयत्न आपण सगळेजण याच्यावर कटाक्षाने लक्ष द्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातला आम्ही 5% तरी आमच्या जीवनामध्ये उतरू शकलो. आमचं सगळ्याचं जीवन सफल देण्यासारखं होईल एवढं आवर्जून त्या ठिकाणी सांगतो. तर ही अशी व्यक्तिमत्व आहे जगामध्ये ज्याने आपल्या जीवनामध्ये कधी फरक पडू शकलेला नाही. बाल्य जीवनापासून एवढंच आर्थिक आवाज करतो. पुनश्च आपल्या सगळ्याचे आभार मानतो आणि आपण आज तुम्हाला डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती उपलक्ष्य में युवा जनशक्ति संगठन के माध्यम से आज रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसमें माननीय मंत्री जी सुनील केदार आज प्रमुख उपस्थिति में थे। इन संगठनों को कई बार कॉल आते थे कि हमें ब्लड की ज़रूरत है और ऐसी स्थिति में जैसे आप नागपुर में देख रहे हैं कि ब्लड की कितनी कमी है। ब्लड एक ऐसी चीज़ है जिसे तैयार नहीं किया जा सकता, ये सिर्फ मानव से ही निर्मित होता है जो उसकी बॉडी में तैयार होता है। तो इस तरीके से लोगों को मदद करना ये संगठन का कार्य रहा। लॉकडाउन में भी इन्होंने बहुत सारी मदद की, लोगों को राशन पहुंचाया, राशन की किट दी, खाने का सामान दिया, बच्चों के लिए कपड़े दिए। इस तरीके से भी ये आगे बढ़ते जा रहे हैं और आज बेजन बाग में ये रक्तदान शिविर किया गया। इसके अलावा इन संगठन ने ये सोचा है और ये प्रण लिया है कि हम हर इलाके में संगठन के माध्यम से जहाँ जहाँ इनके कार्यकर्ता है वहाँ पर रक्तदान शिविर का आयोजन करेंगे और बाबा साहेब अम्बेडकर की जयंती से शुरुआत करके इसे जब तक के लॉकडाउन की स्थिति बनी रहती है तब तक इन लोग रक्तदान शिविर का आयोजन करते रहेंगे। और मैं इस संस्था को, इस संगठन को बहुत मुबारकबाद पेश करता हूँ कि उन्होंने इस कदम को उठाया और लोगों की मदद करने का प्रण लिया। मैं सर्वप्रथम सबको बाबा साहेब जी के जन्मदिन के लिए हार्दिक शुभेच्छा देता हूँ। मैं प्रतीक इंदुरकर, राष्ट्रीय अध्यक्ष युवा जनशक्ति संगठन के ओर से भी सबको शुभकामनाएं देता हूँ।
इस कोरोना की भयावह स्थिति देखते हुए हमने ये देखा कि हर तरफ ब्लड का शॉर्टेज जा रहा है, प्लाज्मा का शॉर्टेज जा रहा है। तो हमारी संगठन को हमें रोज़ फ़ोन आते थे कि हमें ब्लड चाहिए, प्लाज्मा चाहिए, बट उतने मात्रा में हमारे पास वो अवेलेबल नहीं था। इसीलिए हमने ब्लड डोनेशन, प्लाज्मा डोनेशन का कैंप अरेंज किया। बट उसके लिए बाबा साहेब जी के जन्मदिन से अच्छा दिन कोई हो नहीं सकता, इसलिए हमारे संगठन के सभी कार्यकर्ताओं ने मिलकर आज ब्लड डोनेशन कैंप का अरेंजमेंट किया है। यहाँ पे मिनिमम आज 200+ लोग ब्लड डोनेट करेंगे, प्लस प्लाज्मा डोनर्स अलग है। और सुनील केदार साहब जो मंत्री जी है, उन्होंने यहाँ पे आके हमारे कार्यक्रम को और ज़्यादा अच्छा शोभित किया है। वळूया पुढल्या बातमीकडे। नागपूरमधील कोविड रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या या कोरोनाचा वॉर रूममध्ये महापौर, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, ड्रग्ज डीलर असोसिएशन तसेच सामाजिक आणि वैद्यकीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। कोविड रुग्णांना तातडीनं वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी अतिरिक्त बेड्ससाठी आवेदन करणाऱ्या रुग्णालयांना 24 तासांमध्ये परवानगी देण्याचे निर्देश यावेळी गडकरीजींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। नागपुरात आणि भंडारा जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टँकर्सची संख्या वाढवण्यासाठी गडकरीजींनी पुढाकार घेतला असून याबाबत अनेक खासगी कंपन्यांशी बोलणे करून अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा मागवण्यात आलाय। नागपूरला ऑक्सिजनची कमी पडू देणार नाही अशी हमी गडकरींनी यावेळी दिली असून त्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जातील असं सांगण्यात आलंय। इंजेक्शन आणि औषधांची कमतरता भासू नये यासाठी पेटंट ऍक्ट मधील सेक्शन 84 शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना गडकरींनी पत्र पाठवलं असून इंजेक्शन आणि औषधांचे वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठीच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिल्यात। आणि राज्यात कोरोनाचे सावट असल्याने दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीनं काल साध्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। ज्या दीक्षाभूमीवर दरवर्षी आलोट गर्दी असतं, कानाकोपऱ्यातनं लोक अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतात, आज त्या ठिकाणी सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। दीक्षाभूमीच्या मुख्य गेट समोरील मार्गावर लोकांना येण्यासाठी रस्त्यावर वाहन नेण्यास बंदी देखील काल घालण्यात आली। आणि राज्य सरकारनं कोरोनासाठी जे 5300 कोटीची पॅकेज जाहीर केलंय ते लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। लॉकडाऊन जाहीर करताना राज्य सरकारनं अनेक वंचित घटकांचा विचार केला नसल्याचंही फडणवीस यावेळी नागपुरात बोलताना म्हणाले। मुळातच आमची अपेक्षा अशी होती की लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध सरकार जर लावणार असेल तर विविध घटकांना सरकारने मदत केली पाहिजे। पण सरकारने जाहीर केलेलं काय 5300 कोटी वगैरेचं पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे। याचं कारण 3300 कोटी रुपयाची तरतूद कोरोनाच्या संदर्भात जी सांगण्यात आली आहे ती रेग्युलर बजेटमधली तरतूद आहे, जी वर्षभरात खर्च होणार आहे। त्यामुळे आत्ताच्या वाढणाऱ्या या कोरोनाकरता हे 3300 कोटी रुपये दिलेले नाहीत। मुळातच सरकारकडनं अपेक्षा अशी होती की किती बेड्स वाढवणार, किती व्हेंटिलेटर्स वाढवणार, त्याचा टाईम फ्रेम काय आहे, या संदर्भातली माहिती सरकारकडनं अपेक्षित होती। दुसरं, अनेक घटकांना सरकारने कुठली मदत केली नाही। शेतकरी नाही, शेतमजूर नाही, बारा बलुतेदार नाही, केशकर्तनालयवाले नाही, फूलवाले नाही, छोटे उद्योगवाले नाही, कोणालाही कुठली मदत केलेली नाही। खरं म्हणजे याच्यामध्ये इतकी दिशाभूल करण्यात आली आहे की जे सांगण्यात आलं की विविध योजना म्हणजे वृद्धकाळ योजना, श्रावण बाळ योजना, जे केंद्र सरकारच्या योजना आहेत, या योजनांमध्ये आम्हाला असं वाटलं की 1000 रुपये सरकार ॲडिशनल देते। ॲडिशनल 1000 रुपये देत नाही आहे। जे महिन्याला 1000 रुपये किंवा 1200 रुपये जे काही मिळत आहेत केंद्र सरकारच्या योजनेतनं, त्यात थोडासा भर राज्य सरकार टाकते, तेच पैसे फक्त ॲडव्हान्समध्ये देते आहे। म्हणजे एकही नवीन पैसा त्यात मिळत नाही आहे। जो मिळणारच आहे तो थोडा आगाऊ फक्त सरकारच्या वतीनं देण्यात येतो आहे। त्याचप्रमाणे आदिवासींच्या संदर्भात 2000 रुपये खावटी अनुदान हे देखील अक्षरशः त्यांच्या तोंडाला पानं पुसणं आहे। कारण मागच्या वर्षीचे 4000 रुपयाचं खावटी अनुदान हे फायनान्स सेक्रेटरीने लिहिलं होतं DBTने द्या, परंतु जे काही मंत्री किंवा मंत्रालय आहे त्यांना खरेदी करायची होती आणि म्हणून त्यांनी ते दिलं नाही। मागच्या वर्षीचं 4000 अनुदानच मिळालं नाही। आता 4000च्या ऐवजी 2000 सरकार देणार आहे। म्हणजे पुन्हा एकदा आदिवासींच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या वतीनं झालेलं आहे। यासोबत जे फूड सिक्युरिटी ॲक्टमध्ये आहेत त्यांना ॲडिशनल देण्यात येईल असं सांगितलं। त्यांना ॲडिशनल देणं हे काही कठीण काम नाही। याचं कारण त्यांना सगळं केंद्र सरकार देतं
आणि त्यांना ॲडिशनल द्यायचं असेल तर कमी कॉस्टमध्ये केंद्र सरकारकडनं ते मिळतं. महत्त्वाचं जवळजवळ 88 लाख लोक म्हणजे 1 कोटीच्या जवळपास लोक असे आहेत की जे फूड सिक्युरिटीमध्ये नाहीत, परंतु जे गरीब आहेत, जे 2011च्या चुकीच्या सर्वेमुळे महाराष्ट्रात फूड सिक्युरिटीमध्ये येऊ शकले नाही. खरा दिलासा त्यांना द्यायला हवा. त्यांच्याकरता मात्र कुठली घोषणा सरकारने या ठिकाणी केली नाही. कन्व्हिनियंटली त्या ठिकाणी त्यांनी ते सोडून दिलेलं आहे. यासोबत आपण जर बघितलं तर सरकारने अशी घोषणा केली की आम्ही स्ट्रीट वेंडर्सला त्या ठिकाणी काही मदत करू. आता खरं तर स्ट्रीट वेंडर्सला केंद्र सरकारच्या माध्यमातून 10,000ची मदत ही मागच्या काळात करण्याचा निर्णय झाला. मोठ्या प्रमाणात ती मिळाली देखील, परंतु आता 1,500 रुपये देऊ असं सांगितलं. पण जे काही रजिस्टर्ड असं सांगितलेलं आहे याचा उपयोग हा केवळ मुंबई ठाणे इतक्यापुरतं होणार आहे. त्याच्या पलीकडे कुठेही रजिस्टर्ड फारसे स्ट्रीट वेंडर्स नाहीत, त्यामुळे त्यांना मदत होणार नाही. एक अजून याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की आम्ही रस्त्यावरचे जे खाद्य विक्रेते आहेत त्यांनाही टेक होमची आम्ही व्यवस्था देऊ. पहिली गोष्ट त्यांच्याकडे येणार कोण, कारण आपण या ठिकाणी पूर्णपणे संचारबंदी लावली आहे. संचारबंदी लावल्यानंतर त्यांच्याकडे येणार कोण, त्यांच्याकडे पॅकिंगची व्यवस्था काय, ती कुठली व्यवस्था त्यांच्याकडे नाही. टेक होम देण्याची व्यवस्था नाही. ती असते तर त्यांनी प्रॉपर दुकानच उघडलेलं असतं. त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं कुठलाही विचार न करता आणि ज्याच्यामध्ये जमिनीवरची वस्तुस्थिती न समजून घेता केवळ धूळफेक करणारं एक पॅकेज हे या ठिकाणी घोषित केलं आहे. आमची सरकारला विनंती आहे की जे विविध घटकं आहेत यांना सरकारने मदत केली पाहिजे आणि रेग्युलर जी काही तरतूद आहे त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आज या ठिकाणी मदत केली पाहिजे. अन्यथा आजच मी एका अतिशय मोठ्या इकॉनॉमिक टाईम्ससारख्या पेपरमध्ये बघत होतो की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात खाली चाललेली आहे आणि रेमिटन्सेसमध्ये 20% जे काही ग्रामीण भागात शहरातनं पैसे जात होते त्याच्यामध्ये आत्ताच लॉकडाऊनची घोषणा होणार एवढं बघितल्यानंतर त्याच्यात कमतरता आलेली आहे. त्यामुळे यातनं एक मोठा परिणाम हा ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेवर होणार आहे आणि म्हणून याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विशेषतः आमची अपेक्षा अशी आहे की राज्य सरकारने बेड्सच्या संदर्भात, व्हेंटिलेटर्सच्या संदर्भात, ऑक्सिजनेटेड बेड्सच्या संदर्भात योग्य कारवाई केली पाहिजे. यासोबत एक अजून आमची अपेक्षा अशी आहे की ऑक्सिजनचं मॅनेजमेंट, ऑक्सिजनची कमतरता आहे पण एवढी कमतरता नाही आहे. मुळात त्याचं जे काही लॉजिस्टिकल मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये कुठेतरी सरकार फेल होते आहे. ते अधिक चांगल्या प्रकारे केलं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि नागपूर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7 आवाज महाराष्ट्राचा.